नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ झाला आहे। सभागृहासमोर उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना घेरण्याचा प्रयत्न करत कर्जमाफीची जोरदार मागणी लावून धरली। नाशिक जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावरून आपल्याशी बोलत आहे। इथे काही मिनिटांपूर्वीच शेतकरी मोठ्या संख्येने जमले आणि कर्जमाफी करा अशी घोषणाबाजी सुरू केली। सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्नांची सरबत्ती केली, तर बाहेर काही आंदोलकांनी ओसाड गावाची पाटीलकी या त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली। आम्हाला व्याजासकट पैसे वसूल करणं थांबवा, कर्जमाफीचं ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री, मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की शांत राहा। आम्ही नवीन कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात घेतली आहे। राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे। कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास होऊ देणार नाही। डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। सर्वात आपल्याला मार्गाने ऐकवर नाही जसे जायची ही योजना थांबू नये। त्यामुळे माझं असं मत आहे की आपण एकाच विषयावर बोलतो। आपण इतर सगळ्या गोष्टी इतर सर्वसाधारण सभेमध्ये आपण मांडतोच बँकेच्या। आता ह्या विषयामध्ये ठेकेदाराचा विषय आहे, सरकारचा विषय आहे, या गोष्टी बरोबर आहे। म्हणजे प्रकाश मांडणीवर कायद्याच्या अक्षरे असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला त्यांना बोलता येते। आता इकडे असं आहे की ज्यांच्यासाठी स्कीम राबवतो ते बाहेर आणि ज्यांनी स्कीमला पाणी बदलायचं आहे ते वेगळेच विषय काढतात। त्यामुळे सगळं वेगळ्या दिशेत चाललंय। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक सुरक्षित करायची आणि बँक सुरक्षित करण्यासाठी पहिल्या दिवसापासून मी बाळासाहेब आंबेडकरांनी अजितदादांना सांगितलं घातलं की आम्हाला काही करा, नाशिकची बँक सुरक्षित करा। शेवटी हा 1 आणि 2 सभासदांचा प्रश्न नाही, हा जवळपास 4-5 लाख सभासदांचा प्रश्न आहे। त्यामुळे आपण या गोष्टीवरती आपले मतांतर बदली होत राहते। त्यामध्ये अनेक गोष्टी या मांडल्या खऱ्या आहेत। म्हणजे सोसायटीच्या बाबतीत काही गोष्टी मांडल्या काही खऱ्या आहेत, काही ज्या काही मिटून आपण ज्या लोन दिलेले जे शेती वितरित त्याही गोष्टी काय कारखाने उदाहरणार्थ बाकीच्या संस्था आहेत। आता त्या संदर्भात आपण विषय आणि सर्वसाधारण सभेतून चर्चा करता येईल। त्याच्यावर जेव्हा चर्चा करता येणार नाही असं नाही, पण या एका विषयावरती आपली आज बैठक आहे। या विषयावरती फक्त तुम्ही सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असल्या तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला जबाब माझं तुम्हाला आश्वासन आहे। हे बघा, मी पहिल्या दिवसापासून मी ह्या निवडणूक या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत पहिल्या दिवसापासून मी एकट्याने 5 लाख रुपये एकूण टाकलेले अशा पद्धतीने मी घोषणा केली त्या दिवसापासून लगेच 5 लाख रुपये त्याच्यावर मी जास्त दादांना विनंती केली आणि ही स्कीम योजना या ठिकाणी राबवली, त्यांना बळकटीने राबवायला लावली। आता याच्यामध्ये व्याजाचा जो प्रश्न आहे जो यांनी मांडला आहे प्रकाश मांडला आहे, व्याजाची रक्कम त्यांचं जे म्हणणं आहे त्या संदर्भातली टेक्निकल अडचण अशी आहे की फक्त कुठल्याही एका बँकेच्या सभासदांना किंवा भागीदारांना बँक कर्ज या ठिकाणी व्याजात माफ करता येणार नाही। ही जर योजना लागू करायची असेल, आपल्याला सवलत द्यायची असेल तर राज्यमधला शेतकऱ्यांना द्यावा लागेल किंवा या दुसऱ्या राज्यमधला कुठलाही शेतकरी कोर्टात गेला तर तो शासनावरती तासे बोलू शकतात। त्यामुळे ते टेक्निकल अडचण निर्माण झाली। म्हणून आता बाळासाहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आनंद साहेबांनी की तुम्ही पैसे भरा, सेंट्रीमध्ये ठेवा, बँक चालू द्या, तुमचे पैसे कर्जमाफी झाली तर पैसे तुम्हाला पुराचं परत मिळणार आहे। जेवढे तुम्ही पैसे भरणार तेवढं पैसे तुमच्या आशीर्वाद घ्या। आम्ही सर्व शेतकरी तुमच्या बरोबर आहे। आम्हाला बँकेच्या वतीनं काही खुलासा करू इच्छितो। माझं बोलणं झाल्यानंतर तुम्ही बोला।
जर तुमच्या मनासारखं जर मी बोललो नाही, तुमच्या मनातले विचार ऐकू द्या, आपापसात बोलू नका, आपापसात बोलू नका. तो माईक थोडा बंद करा. तुमच्या मनातले विचार, तुमच्या सगळ्या सूचना आदरणीय कृषी मंत्री यांनी उपस्थित आहे. साहेब विभागाकडे 105 कोटी रुपये काय केले त्याचं उत्तर द्या. विभागाकडे 105 कोटी रुपये काय केले त्याचं उत्तर द्या. इथं आदरणीय कृषी मंत्री महोदय इथे 105 कोटी रुपये दिले, ते पैसे कुठे गेले? हा, विभागाकडे भंगार विकलं, कोणी चालवायला घेतलं होतं? तुम्ही काय करा म्हणजे शेतकऱ्यांना दाखवले का? विभागाकडे आणि सर्व सन्माननीय सभासदांना विनंती आहे, आपण कृपा करून आपलं जे काही सूचना आहे त्या 2 शब्दांमध्ये मांडा. आणि विषय ही वार्षिक सर्वसाधारण सभा फक्त एका विषयासाठी आहे. आपण वेगळं काय गाडीमुळे बाकीच्या गाड्या अडकल्या माहिती आपल्याला. सर्व शेतकऱ्यांचा महात्मा रोष वाटता. प्रकाश शिंदे यांनी ही मीटिंग अत्यंत सिरियस आहे. सर्व शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे. कृपया गदारोळ करू नका. प्रकाश शिंदे यांनी जी सूचना मांडली की संपूर्ण शेतकऱ्यांचं व्याज माफ करण्यात यावं आणि मुद्दलाचे समान 7 हप्ते करण्यात